फ्रेंड्स, आज आपण बघणार आहेत की व्हॉलंटियर आपल्या प्रकृती परीक्षण ॲप कसं खोलायचं आणि व्हॉलंटियरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर असं लोगो येतो प्रकृती परीक्षण ॲप खोलल्यावर. पुन्हा मग इथं दोन आहे, सिटीजन आणि व्हॉलंटियर. आता आपण जर स्टुडंट असतात तर व्हॉलंटियरच असं व्हॉलंटियरवर टच केलं तर हे खोललं जातं, बरोबर. तर पहा, आता जर आपलं इथं जर व्हॉलंटियर नॉट आय डी जर ॲक्टिवेट झाली नसेल तर फिल दिस फॉर्म, प्लीज फिल धिस फॉर्म, हे टच करायचं, बरोबर. हा हे टच करायचं. आता असा लोगो समोर येतं, हे गुगलवर घेऊन जाते, बरोबर. इथं आपलं स्टुडंट म्हणून सिलेक्ट करायचं. पुन्हा मग इथं नेक्स्ट केलं की पुन्हा मोबाईल नंबर, पुन्हा कॉलेज नेम, पुन्हा कॉलेज कोड आणि स्टेट नेम आणि डिस्ट्रिक्ट नेम. कॉलेज कोड कोणचा आपला समथिंग आता 4 अंकी असतो आपला, पहिला 3 पासून चालू होतो ना, 3 डिजिट पासून, तोच कोड टाकून द्यायचा, बरोबर. आणि पुन्हा मग हे सबमिट करून टाकायचं. मी आधी केलेलं आहे म्हणून मी बॅक करत चालतो. हां, पुन्हा मग इथं व्हॉलंटियरवर लॉग इन करताना सिलेक्ट करायचं स्टुडंट सिलेक्ट केला. इथं आपला मोबाईल नंबर टाकून द्यायचा, इथं मोबाईल नंबर टाकून द्यायचा, बरोबर. पुन्हा मग खाली कॉलेज कोड टाकून द्यायचा. जो आपला कॉलेज कोड आहे तो कॉलेजला विचारून घ्यावा आणि पुन्हा टाकून द्यायचा हा कॉलेज कोड. आणि पुन्हा हा सिलेक्ट करून पुढं सेंड ओ टी पीवर सिलेक्ट करायचं. आता आपल्याला ओ टी पी येईल. हा ओ टी पी आलेला आहे. हा ओ टी पी आता मी डबल लॉग इन केला आहे ना, म्हणून ते डबल ओ टी पी आलेला आहे. 14 एक सेकंड, हां 1442 असा ओ टी पी आहे. 1442 व्हेरीफाय. हां, असं आपलं व्हेरीफाय झालं, बरोबर. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोच की आपण फर्स्ट प्रकृती परीक्षण कोणाचं जरी करायचं असेल तरी कसं स्टेप बाय स्टेप करायचं. तर थँक्यू व्हेरी मच. आजचा असा व्हिडिओ होता. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.